वडपे ते बदलापूर 2 तासात परत येणे शक्य होईल का? सध्या मी उभा आहे ते वडपेचा जो ब्रिज आहे, फ्लायओव्हर, जे माझीवाडा ते वडपे आज पत्रकारांना काम सुरू आहे त्या वडपे फ्लायओव्हरवर उभा आहे. आणि इथून आपल्याला बदलापूरला जायचे. आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांची डिमांड आहे वडपे ते बदलापूर प्रवास दाखवा. वाजले सकाळचे 8 वाजलेत आणि मी आता इथनं निघणार आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे, म्हणजेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं जो समृद्धी महामार्गाचा एक्सेस दिलेला आहे. तर आपण आता 1 तासात तिथे पोहोचू का एक अंदाज लावला आहे. ॲक्च्युली काल जाणं होतं, परंतु काल इतका भयानक ऊन होता की हिंमत नाही आली जाण्याची. त्यामुळे विचार केला की सकाळी कामावर जायच्या अगोदर आपण हा व्हिडिओ करावा. मी 2 तासात परत येऊ शकतो का यासाठी विचारला, की आता 8 वाजले, 10 वाजता मला कामावर हजर राहावे लागते. तर पाहूयात आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. जितकं शक्य होईल तितकं मी दाखवेल आणि त्याच्यानंतर मग कमी राहिला तो भाग बदलापूर आपण पोचणार तर उद्या परवा 2 दिवसानंतर पुन्हा मी राहिलेला प्रवास करेल. चला आता सुरुवात करूयात. हे समोर तुम्ही पाहू शकता मुंबई नाशिक महामार्ग आणि इथून 1 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग. चला जाऊयात. अशा प्रकारे आपला वडपे ते बदलापूरचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण वडपे इथून निघालेलो आहोत. वडपे इथून मुंबई नाशिक महामार्गाने आपण वडपेची जी टेकडी आहे शांग्रिया रिसॉर्टच्या पुढे त्या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहे आणि तिथून मग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला आपण कनेक्ट होऊन बदलापूरच्या दिशेने जाणार आहेत. तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणजेच आत्ताच्या घडीला समृद्धी महामार्गासाठी जे वळण घेतले जाते वडपेच्या टेकडीजवळ, ते वळण म्हणजेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जे आपल्याला बदलापूरपर्यंत घेऊन जाणार आहे. तर आपण सुरुवात केलेली आहे वडपे ते बदलापूर. कसं आपल्यासाठी आपले मराठी ही आली वडपेची टेकडी आणि इथूनच आपण उजव्या हाताला वळण घेऊन पुढे बदलापूरच्या दिशेने जाणार आहोत. वडपेच्या फ्लायओव्हरवरनं आपण पुढे येऊन आज वळण समृद्धी महामार्गासाठी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जे पॉवर टॉवरला इथून दिल्ली मुंबई एक्सप्रेस होतो, या पुलाच्या घालून जातो आणि ह्याच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं आपल्याला बदलापूरपर्यंतचा प्रवास करणे. आज समृद्धी महामार्ग आहे. इथून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर दिल्ली मुंबई एक्सप्रेस व समृद्धी महामार्ग एकत्र आहेत आणि तिथून आपल्याला बदलापूरपर्यंत प्रवास करायचे. ॲक्च्युली इथनं बाईक अलाव नाही आहे. आपण दुसऱ्या मार्गाने पोहोचणार आहोत 2-2.5 किलोमीटर पुढे आणि मग बाकीचा व्हिडिओ मी तिथे दाखवतो. चला. वडपेच्या टेकडी इथून जिथनं मी आता सांगितलं होतं की आपल्याला 2-2.5 किलोमीटर पुढे जाणं आहे. मग तिथे रस्ता डिवाईड होतो. आपण 2-2.5 किलोमीटर पुढे आलं तर इथे रस्ता डिवाईड होतो. हा रस्ता जो समृद्धी महामार्ग आहे नागपूरला जाणारा आणि हा रस्ता जो तो बदलापूरला जाणार आहे. आता आपण या रस्त्याने पुढे बदलापूरपर्यंतचा अपडेट घेऊया. ॲक्च्युली हा काही दिवसांपूर्वी इथे ना बऱ्याचशा गाड्या दिशाभूल व्हायच्या. तर आपण 2-3 व्हिडिओ अपलोड केले. तर आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी MSRDCला एक लेटर लिहिलं. त्याअंतर्गत इथे बॅरिकेड्स वगैरे लावले गेले लोकांना समजावं म्हणून, परंतु ते सुद्धा आता तोडण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काय कळायला रॉंग साईड गेले असते. परत आल्यावर ना हे तोडून इथनं निघून गेले असतील. जराही सेन्स नाही. असो, आपला प्रवास बदलापूरपर्यंत आता इथनं सुरू होणार आहे. हा समृद्धी महामार्ग आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचाच आपल्याला एक्सेस मिळाला आहे समृद्धी महामार्गासाठी. चला बदलापूरपर्यंत जाऊया. हे जे वळण आहे हे मुख्य वळण आहे समृद्धी महामार्गासाठी. जे बाजूला तुम्ही पाहू शकता ते या ठिकाणी बहुतांश गाड्यांची दिशाभूल व्हायची. ज्या वेळेस इथे जो मातीचा ढिगारा आपण तुम्ही पाहिला असता तो नव्हता तोपर्यंत. आणि याबाबत अनेकदा आपण व्हिडिओ अपलोड केलेले. तर आता त्या ठिकाणी ते मातीचा ढिगारा टाकला, रस्ते अडवले म्हणून बहुतांश गाड्या हे सरळ
ज्या ठिकाणून जायला पाहिजे समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने नाशिकच्या त्या ठिकाणाहून आता बरोबर चाललेले आहेत. अदरवाईज त्यांची दिशा बोलवायची. असो आपला प्रवास जो आहे तो बदलापूरच्या दिशेने सुरू आहे. आणि हा जो ब्रिज समोर दिसत आहे हा कल्याण सापे रोड. कल्याणहून मुंबई नाशिक महामार्गाला जाण्यासाठी जो सावध नाका किंवा आमने विलेज जो लागतो त्या गावातून येणारा हा ब्रिज जो पुढे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो. आणि आपण पोहोचलो आमने इंटरचेंज या ठिकाणी. समृद्धी महामार्ग वळण आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा रस्ता इथून पुढे आपण आल्यास समोर कल्याण सापे रोड आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे आपण आता जिथे उभे राहिलो तो आमने इंटरचेंज आणि नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारा ब्रिज. आणि हे जे वाहने आहेत हे मुंबई ठाण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या. आपण सध्या आमने इंटरचेंज या ठिकाणी उभे आहोत. नागपूरवरून जेव्हा बदलापूरला यावं लागतं त्यावेळेस इथून पुढून एक वळण आहे तो मी पुढे देण्याचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली सध्या आपल्याला फक्त हा सरळ रस्ता गाठणे बदलापूरच्या दिशेसाठी. चला जाऊयात पुढे. वडपे ते बदलापूर फुल डिटेल पाहण्यासाठी व्हिडिओ जरा स्किप करू नका. वडपेपासून बदलापूरला येईपर्यंत इत्थंभूत माहिती प्रत्येक जे मेन स्पॉट आहे ज्या ठिकाणी बोलावणं त्या प्रत्येक ठिकाणी आपण थांबून त्या ठिकाणची पूर्ण माहिती घेणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपण बदलापूरपर्यंतचा प्रवास करणार आहोत. आमने इंटरचेंज या ठिकाणी आता आपण आहोत. आणि आमने इंटरचेंज या ठिकाणाहून बदलापूरच्या दिशेने जाण्यासाठी कुठला मार्ग आहे ते सुद्धा मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्किप करू नये नाही तर मग माहिती मिस होईल. व्हिडिओ स्किप माहिती मिस. आता आपण तिथे आमने इंटरचेंजचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली उभं होतो. तिथून पुढे आपण आलोत. तर हा आता बदलापूरच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. जे पीसी डॅम रोड आहे त्याच्यावरती ब्रिजचं काम बाकी आहे. गर्डर्स वगैरे टाकलेले आहेत. तर हा जो रस्ता आहे बाजूचा हा रस्ता म्हणजे नागपूरहून येऊन बदलापूरला जाणारा हा रस्ता आहे जो सलग जाईल. आणि हा जो रस्ता आहे हा वडपेहून येऊन भिवंडी वडपेहून येऊन इथून हा बदलापूरला जाणारा सलग रस्ता आहे. काच आपल्यासाठी आपले मराठी आणि अरे संतोष शेठ अरे मी काय सांगतो बोल ना. मला पुढे जाऊन युटर्न मारायला लागतो. जसं की मी आता सांगितलं ॲक्च्युली ती गाडी आली ते आपले ओळखीवाले होते. त्यांनी मला आता अनेकदा समृद्धी महामार्गाची विचारणा केली होती फोन करून वगैरे. तर त्याने आत्तासुद्धा विचारला होता दादा कुठल्या रस्त्याने. असो आपण इथून आता पुढे बदलापूरपर्यंत करणार. हा पीसी डॅमचा रस्ता याच्यावर ब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे तिथे आपण जाऊ शकत नाही. कालून पुन्हा फिरून जावे लागणार आहे. चला बघूयात काय कसं आहे ते. आत्तापर्यंत आपण वडपे ते आमने हा साधारणतः 4 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केलेला आहे. आणि इथून आता हा मुख्य वळण आहे. कारण इथनं आपण खाली जो पीसे डॅम आहे पीसे डॅम रोड आहे टिटवाळा सावध नाका ते टिटवाळापर्यंत पीसे डॅमचा रस्ता आहे. त्या ठिकाणाहून जाणार होतो आपण खालून. आणि त्या ठिकाणी एक गाव आहे किरवली का काय त्या गावातून आपण पुन्हा वर चढणार आहोत. आणि मग आपला जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्या मार्गाला आपण जोडले जाणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता
आपण ज्या रस्त्यात आता जोडलो गेलो ते सावध नाका ते टिटवाला पिसे डॅम मार्ग आणि आपण ॲक्च्युली आता वरण घेऊन आपण चाललो कल्याणच्या म्हणजे सावध नाक्यासाठी जो रस्ता तो त्या रस्त्याला आपण वरण घेतलेलं आहे. म्हणजे आमने इंटरचेंजनं पुढे आपण जेव्हा उतरतो त्यावेळेस आपल्याला उजव्या हाताला वळण घेणे आणि जसे वळण घेऊ आपण साधारणतः अर्धा मिनिटाच्या 1 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला पुन्हा डाव्या हाताला वळण घेणे आणि सरळ आपण गेलात जो किरवली गाव मी बोललो होतो की साकेत ते आमनेपर्यंत नवीन रस्ता बांधणार तो किरवली गावात बांधणार आहे. त्या किरवली गावाच्या अलीकडे म्हणजे पाईपलाईनच्या बाजूने जो रस्ता गेला तुम्ही बाजूला पाईपलाईन पाहू शकता. त्या पाईपलाईनच्या बाजूने पुन्हा आपल्याला पिसे डॅमच्या रस्त्याने जाणे आणि जसे की आपण त्या पिसे डॅमच्या रस्त्याने जातो आपण पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे जे काम आहे तेच काम आपण पुन्हा तिथे झालो म्हणजे हा एक फेरा झाला आपला. हा फेरा घेऊन आपल्याला पुन्हा एक मातीची चढण भेटणार आहे. त्या चढणद्वारे आपल्याला वरपर्यंत जाणे आणि पुन्हा जो आपला प्रवास आहे वडपे ते बदलापूर याला आपण कंटिन्यू करणार आहोत. खूप महिन्यांपूर्वी मी इथनं समोर आलो होतो ज्यावेळेस हा रस्ता माहिती नव्हता त्यावेळेस मी पिसे डॅम मार्गावरून आलेलो. खूप भयंकर प्रवास झालेला तो असो तो आता विसरलेला बरा. जसे की मी बोललो आपल्याला एक मातीचा डोंगरसारखा भाग दिसणार आहे त्याच्याकडून आपल्याला वरती जावे लागणार आहे. तर आपण अशा प्रकारे पुन्हा एकदा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट झालेलो आहोत. साधारणतः 10 ते 15 सेकंदाचा रस्ता बोला किंवा 20 सेकंदाचा रस्ता तरी आपल्याला साधारणतः 2 मिनटं ते 2.5 मिनटं लागलेत बाईकनी. बघा आत्ताच आपण हा जो ब्रिज आहे पिसे डॅम रोडवरील बराच रुंद ब्रिज आहे. याचे कारण असं की समृद्धी महामार्ग जाण्याचं जे वळण राहणार आहे ना ते ॲक्च्युली या ठिकाणून सुरू होणार आहे. ते एक मंदिर छोटं तिथनं सुरू होणार आहे म्हणजे एक सर्व्हिस रोड असतो जो वळण रस्ता तो वळण रस्ता राहणार. त्यामुळे हा जो ब्रिज बांधला हा खूप रुंद आहे. अदर इतकं रुंद ब्रिज नाही दिसणार कारण रस्ता जो आहे तो मुख्य हा रस्ता आहे. तुम्हाला मी एक बॉर्डर दाखवू इच्छितो. हे बघा इथून रस्ता तुम्हाला दुभागाला गेलेला दिसतो. हा जो आहे हा सरळ येऊन गुजरातच्या दिशेने जाण्याकरता रस्ता आहे बदलापूरहून आल्यास आणि हा जो बाजूने रस्ता बनला आहे तो तिथनं वळण आहे. हा जो आहे तुम्हाला नागपूरच्या दिशेला जाण्याकरता या रस्त्याचा वापर होणार आहे. अशा प्रकारे एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी आपले मराठी. चला आता आपण पुढे बदलापूरच्या दिशेने जाऊयात. वेळ खूप कमी राहिलेला 8:30 वाजलेले आहेत. बघूया कसा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात आपण.